संपूर्ण राज्यभरात कवी कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्तानं मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो आणि त्यातच आज पेणमध्ये मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी मराठी भाषेतील वृत्तपत्रांमध्ये आपल्या लेखणीद्वारे लिखाण करत असणाऱ्या पेणमधील पत्रकारांचा म्हणजेच मराठी लेखणीचा सन्मान केलेला आहे। यावेळी मनसेच्या पेण तालुका अध्यक्ष गौरी वोरा, उपतालुका अध्यक्ष प्रसाद पाटील, नितेश पाटील, विजय पाटील, पंकज पाटील, सौरव पाटील, वाशी विभाग अध्यक्ष सुहास पवार, हमरापूर विभाग अध्यक्ष नमस्कार भगत, पूर्व विभाग अध्यक्ष कल्पेश सपकाळ, उपाध्यक्ष नयन रोडेकर, जिते विभाग अध्यक्ष अजिंक्य गावंड, उपाध्यक्ष विवेक घरत, जिते शाखा अध्यक्ष जगदीश ठाकूर, रुपेश म्हात्रे, कल्पेश पाटील, नेत्रा रोडेकर हे कार्यकर्ते उपस्थित होते। वर्षापासून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जे जे आम्हाला आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही कार्यक्रम करतच असतो। पण मुळातच जो सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा या मराठी भाषेबद्दल किंवा मराठी संस्कृतीबद्दल जो काही आदर किंवा जो काही प्रेम आहे तो सदैव दिसत आला आणि त्याचाच नेहमी औचित्य साधून 27 फेब्रुवारीला जो कवी कुसुमाग्रजांची जी जयंती असते त्या निमित्ताने मराठी राजभाषा दिन आम्ही हा उत्सवासारखा साजरा करत असतो। आम्ही फार प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाची प्रत्येक गावागावात शहरामध्ये तालुक्यामध्ये लगबग असते की हा कार्यक्रम कुठल्या स्वरूपात करायला हवा आणि कसा करायला हवा। पण आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की आपली मराठी स्वाक्षरी ही कशी करण्यात येईल आणि मराठी सणाच्या निमित्ताने आपण कसं साजरा करू हा मराठी राजभाषा दिन आम्ही प्रयत्न करत असतो। अजून आज जे मराठी भाषेवरती आणि मराठी जी आत्ताची जी राजकीय परिस्थिती असो किंवा सांस्कृतिक परिस्थिती असो किंवा भौगोलिक परिस्थिती असो ही घराघरापर्यंत पोहोचवण्याचं जे मोलाचं काम हे पत्रकार बंधू तुम्ही करत असता आणि त्या मोलाचं काम जे तुम्ही करत असणार जे एक मराठी भाषा ही घराघरापर्यंत किंवा प्रत्येक कुटुंबापर्यंत किंवा प्रत्येक गावागावात शहरात आणि तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यात असो किंवा राज्यात असो किंवा देशात जगभरात ही पसरत असते आणि त्याला तुम्ही सर्व पत्रकार बंधू पोहोचवत असता आणि तुम्हा सर्व पत्रकार बंधूंचा आम्हाला इथे अभिजात पुरस्कार म्हणून आम्हाला इथे देऊन इथं सन्मानित करत होतं आणि आम्ही तो छोटासा प्रयत्न केला। आम्हाला नक्कीच खात्री आहे की तुम्ही याच्या पुढे देखील या पत्रकारितेच्या माध्यमातून घराघरांमध्ये मराठी भाषेचा जागर आणि मराठी भाषेचा जो अभिमानाची जी भाषा आपण बाळगतो ती भाषा तुम्ही घराघरामध्ये पोहोचवाल ही आशा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।